तर मराठीसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले नाहीत तर महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही अशी परखड भूमिका मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी मांडली होती। तसंच ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती व्हायला हवी अशी वैभव खेडेकरांची आग्रही मागणी आहे। मात्र इगतपुरीमध्ये सुरू असलेल्या मनसेच्या 3 दिवसीय शिबिराला या दोन्ही नेत्यांना बोलवण्यात आलेलं नाही। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीबाबतचा आग्रह हे त्यामागचं कारण आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। दरम्यान जिल्हाध्यक्ष देखील या शिबिराला उपस्थित नसल्यामुळे काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। शिबिरासाठी पदाधिकाऱ्यांना बोलवण्याबाबत काय निष्कर्ष लावला याबाबत दबक्या आवाजात पक्षात चर्चा सुरू आहे। माझी आज अशी भावना झाली की आता बस झालं। जिथं आपल्याला घरातच सन्मान नाही आहे, जग काय देणार सर? प्रवक्तेपद सोडताय तुम्ही मनसेचं? मी म्हणलं ना, मी आता देव बदलणार नाही। माझी भक्ती असेल तर देव मला बोलवेल त्यावेळेसच मी देवळात जाईन। अशा पद्धतीनं जर पक्ष मला वागवत असेल तर मी कोणत्या तोंडानं पक्षाची बाजू मांडू? काय मांडू? हा खूप जगात करण्यासारखं।